नमस्कार. आज आपण मायेची पाखरं हा पाठ शिकणार आहोत. पहा, इथे हे जे चित्र दाखवलं आहे ते आहेत कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्रातील महान शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि शिक्षण प्रसारक होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गरीब, ग्रामीण, वंचित आणि बहुजन समाजातील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचे काम केले. त्यांनी त्यांच्या संस्थेतील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबवू नये यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना श्रमाच्या माध्यमातून शिक्षण घेण्याची संधी दिली. कमवा आणि शिका, असे हे कर्मवीर भाऊराव पाटील. आज आपण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर आधारित एक पाठ शिकणार आहोत. पाठाचे नाव आहे मायेची पाखरं. पाठाचे नाव आहे मायेची पाखरं. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे. एकदा मी पुण्याला जाताना वाटेत सातारला थांबलो. भाऊरावांना भेटावे म्हणून त्यांच्याकडे गेलो. त्यांची भेट झाली. मला खूप समाधान वाटले. पहा, आता हे जे लेखक आहेत, ह्या लेखकांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावरती हा पाठ लिहिलेला आहे. ते काय सांगतायत? ते सांगतायत, मला कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे. आदर म्हणजे सन्मान, रिस्पेक्ट. आदर म्हणजे काय? सन्मान, रिस्पेक्ट. हे जे लेखक आहेत ते सांगतायत की त्यांना कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल अत्यंत म्हणजे खूप आदर आहे, रिस्पेक्ट आहे. एकदा मी पुण्याला जाताना वाटेत सातारला थांबलो आणि ते एकदा पुण्याला जाता जाता वाटेत त्यांना सातार लागला. सातार हे एका गावाचं नाव आहे. सातारला थांबलो. सातारामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांची रयत शिक्षण संस्था आहे. मग ते जाताना कुठे थांबले? सातारला थांबले. भाऊरावांना भेटावे म्हणून त्यांच्याकडे गेलो आणि ते भाऊरावांना म्हणजेच कर्मवीर भाऊराव पाटील यांना भेटण्यासाठी गेले. त्यांनी भेट झाली. त्यांची दोघांची काय झाली? भेट झाली. मला खूप समाधान वाटले. समाधान म्हणजे सॅटिस्फॅक्शन. त्यांना खूप समाधान वाटले. सर्वजण भाऊरावांना अण्णा म्हणत असत. सगळेजण संस्थेतील विद्यार्थी किंवा त्यांचे जे कोणी ओळखीचे असतील ते सगळेजण त्यांना अण्णा असे म्हणत असत. अण्णांनी मला संस्था दाखवण्यासाठी नेले आणि मग त्यांना अण्णांनी काय दाखवली? रयत शिक्षण संस्था दाखवली. ती दाखवण्यासाठी नेले. संस्था पाहून झाली. अंधार पडला, रात्र झाली. आता इथंच मुक्काम करा, अण्णांनी मला आग्रह केला. आता त्यांना संस्था बघता बघता संध्याकाळ झाली. त्यांची संस्था पाहून होईपर्यंत अंधार पडला, रात्र झाली. आणि रात्र झाल्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजेच अण्णा हे त्यांना काय म्हणाले? तुम्ही आज इथेच मुक्काम करा. त्यांना इथेच मुक्काम करण्याचा अण्णांनी आग्रह केला. काय केला? आग्रह केला. अण्णांचा तो आग्रह नाही कसे म्हणायचे? आणि मग अण्णांनी त्यांना असा आग्रह केल्यामुळे नाही कसं म्हणावं असा हा प्रश्न त्यांना पडला. पहा, इथे क्वेश्चन मार्क दिलाय म्हणजे प्रश्न पडणे, प्रश्नचिन्ह. त्यांना नाही कसं म्हणायचं असा त्यांना प्रश्न पडला. मी संस्थेचा परिसर पाहत निघालो आणि मग ते जे लेखक आहेत आपले ते काय करत निघाले? संस्थेचा परिसर, आजूबाजूचा भाग पाहत ते निघाले. संस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड होते आणि संस्थेच्या आवारात बाजूलाच संस्थेच्या बाजूचा जो परिसर आहे तिथे एक मोठे वडाचे वड म्हणजे बनियन ट्री, बरगद,
संस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड होते. आजूबाजूलाही गर्द झाडी होती आणि सगळीकडेच आजूबाजूला गर्द म्हणजे दाट अशी झाडी होती. थंडीचे दिवस होते आणि थंडीचे दिवस होते म्हणजे हिवाळा चालू होता. कडाक्याची थंडी पडली होती. कडाक्याची थंडी म्हणजे खूप, कडाक्याची म्हणजे खूप थंडी पडली होती. मुले पत्र्याच्या खोल्यांतून राहत होती आणि ही जी काही संस्थेची मुले आहेत, संस्थेची मुले पत्र्यांच्या खोल्यांमध्ये राहत होती. पत्र्यांनी बनवलेल्या अशाच एका खोलीत अण्णा बसलेले होते आणि हे जे अण्णा आहेत ते सुद्धा पत्र्याने बनवलेली जी खोली होती त्याच खोलीत ते सुद्धा बसलेले होते. मीही त्यांच्याजवळ जाऊन बसलो आणि त्यानंतर ते लेखकसुद्धा त्या अण्णांच्या बाजूलाच जाऊन बसले. त्यांनी मला जेवणाचा आग्रह केला. आता अण्णांनी यांना जेवणाचा आग्रह केला, फोर्स केला त्यांना की जेवा जेवा. त्यानंतर लेखक त्यांना म्हणाले, नुकतंच जेवण झालंय माझं. काय म्हणाले? नुकतंच जेवण झालंय माझं, म्हणजे मी आत्ताच जेवण केलं असे मी त्यांना सांगितले. आणि असं लेखकांनी त्यांना सांगितले. अर्थात हे सर्व खोटंच होतं. आता खरंच यांचं जेवण झालं होतं का? नाही. पण त्यांना वाटलं वस्तीतील मुलांनी इथलं जेवण कसं असेल, काय असेल, म्हणून त्यांनी अण्णांना खोटं सांगितलं की माझं जेवण झालं आहे. वसतिगृहाच्या मुलांनी केलेले जेवण ते कसे असणार? वसतिगृह म्हणजे हॉस्टेल. वसतिगृहाच्या मुलांनी केलेले जेवण ते कसे असणार? म्हणून मी जेवणाची टाळाटाळ केली. आता मुलांनी बनवलेलं जेवण कसं असेल, काय असेल, म्हणून त्यांनी काय सांगितलं? माझं जेवण नुकतंच झालेलं आहे, म्हणून मी जेवणाची टाळाटाळ केली आणि म्हणून त्यांनी जेवण न करण्याचे सांगितले. मुलांची जेवणे झाली. आता मुलांचं जे संस्थेतील मुलं होती त्या सगळ्यांचं जेवण झालं, प्रार्थना झाली आणि ती सर्व झोपी गेली. मुलांनी जेवण केलं, प्रार्थना केली आणि त्यानंतर ती सर्व मुले झोपी गेली. माझ्या पोटात मात्र कावळे ओरडत होते. मग मला झोप कशी येणार? मी तसाच पडून राहिलो. पहा, आता त्यांच्या पोटात काय करायला लागले? कावळे ओरडायला लागले. कावळे ओरडणे म्हणजे काय? खूप भूक लागणे. पोटात कावळे ओरडणे म्हणजे काय? खूप भूक लागणे. माझ्या पोटात मात्र कावळे ओरडत होते. आता त्यांना खूप भूक लागली होती आणि भूक लागल्यामुळे त्यांना झोप येत नव्हती. ते काय म्हणतायत? मला झोप कशी येणार? भूक लागल्यामुळे त्यांना झोपही येत नव्हती. मी तसाच पडून राहिलो. आता ते तसेच पडून राहिले कारण का भुकेमुळे त्यांना झोप लागत नव्हती. अण्णांनी हे ओळखले. आता अण्णांनी ओळखलं की यांना काय लागली आहे? भूक लागली आहे आणि त्या भूक लागल्यामुळे यांना काही झोप येत नाही. त्यांनी एका मुलाला आज्ञा केली. त्यांनी काय केली? एका मुलाला आज्ञा केली. आज्ञा म्हणजे आदेश. त्यांनी एका मुलाला आज्ञा केली, जा रे, स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू. अण्णांनी तिथल्याच एका मुलाला सांगितलं, जा रे, स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये. पहा, स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल तर काय कर? घेऊन ये. मुलगा धावतच स्वयंपाकघरात गेला. तो मुलगा लगेच उठला आणि स्वयंपाकघर म्हणजे काय? किचन. जिथे जेवण बनवलं जातं त्याला स्वयंपाकघर असे म्हणतात. मग मुलगा धावतच स्वयंपाकघरात गेला. पिठले, भाकरी, कांदा, तेल एका ताटात घेऊन आला आणि तो मुलगा धावत धावत स्वयंपाकघरात गेला आणि पिठले हा एक पदार्थ आहे भाजीचा. पिठले, भाकरी आणि कांदा, तेल एका ताटात तो मुलगा काय करून आला? घेऊन आला. मी आधाशासारखा त्यावर तुटून पडलो. आता
हे जे लेखक आहेत ते काय म्हणतायत, मी आदर्शासारखा त्यावर तुटून पडलो. आदाशी, आदर्शासारखा म्हणजे हावरटपणा, हावऱ्यासारखा, खादाड. एखाद्याला जेव्हा खूप भूक लागते ना तेव्हा तो कसा खातो, गप्पा गप्पा गप्पा, तसे मी आदर्शासारखा त्यावर तुटून पडलो. पंचपक्वान्नापेक्षाही ते मला रुचकर लागले. पंचपक्वान म्हणजे 5 पक्वान्न, त्यापेक्षाही मला ते कसे लागू लागले, रुचकर. रुचकर म्हणजे चवदार, टेस्टी. रुचकर म्हणजे काय, चवदार, टेस्टी लागू लागले. मग काय, बिछाण्यावर पडल्या पडल्याच डोळा लागला. आणि मग काय, बिछाना, बिछाना म्हणजे अंथरूण. बिछाना म्हणजे काय, अंथरूण. मग अंथरुणावर पडल्या पडल्या, बिछाण्यावर पडल्या पडल्याच डोळा लागला. डोळा लागला म्हणजे झोप लागली. मध्यरात्र उलटून गेली. मध्यरात्र म्हणजे 12च्या नंतरचा काळ. मध्यरात्र उलटून गेली. कशाची तरी चाहूल लागून मला जाग आली. चाहूल म्हणजे आवाज, कसली तरी चाहूल, थोडासा आवाज, आणि त्या आवाजाने मला जाग आली. अण्णा उठले होते. त्यांनी कंदील हातात घेतला. प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही, त्यांच्या अंगावर पांघरूण आहे की नाही ते अण्णा पाहू लागले. आता अण्णा उठले. अण्णांनी हातामध्ये कंदील घेतला. पूर्वीच्या काळी लाईट नसायच्या, अंधार असायचा, आणि मग त्यामध्ये ते काय करायचे, एक आकाश कंदील म्हणजे लाईटीचा दिवा हातामध्ये घेऊन ते पाहणी करायचे. प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही, त्यांच्या अंगावर पांघरूण आहे की नाही ते अण्णा पाहू लागले. त्यांनी पाहिले की एक मुलगा थंडीने कुडकुडत आहे. आणि त्यांनी पाहिलं की एक मुलगा थंडीने कुडकुडत आहे म्हणजे खूप थंडी वाजणे. थंडीने कुडकुडणे, थंडीने कुडकुडणे म्हणजे काय, खूप थंडी वाजणे. आणि मग एका मुलाला खूप थंडी वाजली होती. अण्णा त्यांच्याजवळ गेले. अण्णा त्याच्याजवळ गेले. त्यांनी त्याला आपल्या दोन्ही हातांनी अलगद उचलले. आणि मग अण्णांनी त्या मुलाला आपल्या दोन्ही हातांनी अलगद म्हणजे हळूच उचलले. स्वतःच्या बिछाण्यावर आणून झोपवले. आणि स्वतःच्या बिछाण्यावर म्हणजे स्वतःच्या अंथरुणावर आणून त्या मुलाला झोपवले. स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर घातली. त्याला अगदी आपल्या पोटाशी धरले. स्वतःची कांबळी, कांबळी म्हणजे पांघरण्याचे एक साधन, आणि आपले स्वतःचं पांघरून त्यांनी त्या मुलाच्या अंगावर घातले. आणि त्याला अगदी आपल्या पोटाशी धरले म्हणजे मायेने जवळ घेतले. अण्णांनी त्या मुलाला अगदी मायेने जवळ घेतले. त्या उभेत तो मुलगा गाढ झोपी गेला. आणि त्या गरम उभेमध्ये तो मुलगा गाढ झोपी गेला. त्या मुलांपैकी कितीतरी जणांना आई नव्हती, कितीतरी जणांना वडील नव्हते, पण अण्णांनी त्यांच्यावर पित्याच्या प्रेमाचा आणि मायेचा वर्षाव केला होता. पहा आता तिथे जी मुलं होती त्यातील कितीतरी मुलांना आई नव्हती, काही मुलांना वडील नव्हते. मग अण्णांनी त्यांच्यावर पित्याचं प्रेम म्हणजे वडिलांसारखं प्रेम केलं, आणि काही मुलांना मायेचा म्हणजे आईच्या प्रेमाचा वर्षाव केला. वर्षाव करणे म्हणजे खूप प्रेम करणे. मायेचा वर्षाव केला म्हणजे काय, खूप प्रेम केले. अशी ही होती अण्णांच्या मायेची पाखरं. म्हणजे असं अण्णांनी त्या मुलांवरती खूप प्रेम केलं. हे सर्व मी उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. उघड्या डोळ्यांनी म्हणजे स्वतःच्या डोळ्यांनी, स्वतः समोरासमोर हे सर्व मी पाहिलेलं आहे. सकाळी मी उठलो. अण्णांना कडकडून भेटलो. नकळतच माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले. अण्णा, आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात. या मुलांचेच नव्हे तर या महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्या मुलांचे आपण पालक आहात. आपणास उदंड आयुष्य मिळो. पहा आता सकाळी सकाळी जेव्हा लेखक उठले आणि मग ते काय म्हणाले, सकाळी सकाळी लेखक उठले आणि अण्णांना कडकडून भेटले. नकळतच
माझ्या मुखातून, मुखातून म्हणजे तोंडातून, मुखातून म्हणजे काय, तोंडातून न कळतच आपोआप त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. काय? अण्णा, आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात. आता अण्णा हे त्या मुलांचे खरे आईबाप होते का, आई वडील होते का? नाही, पण ते आई वडिलांसारखी माया त्या मुलांवरती करत होते. म्हणून ते काय म्हणतायत, अण्णा आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात. आपण त्यांच्या आई वडिलांसारखं त्यांच्यावरती प्रेम करता. या मुलांचेच नव्हे तर या महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्या मुलांचे आपण पालक आहात. आणि तुम्ही फक्त ह्याच मुलांचे नाही तर महाराष्ट्रात जेवढी काही गोरगरीब मुले आहेत त्या सगळ्यांचे तुम्ही कोण आहात, पालक आहात. पालक म्हणजे पॅरेंट्स, त्यांचे आईवडील आहात. आपणास उदंड आयुष्य मिळो. आणि आपणास उदंड, उदंड म्हणजे खूप, पुष्कळ, आपणास उदंड आयुष्य मिळो. अण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले. आणि अण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या म्हणजे गरीब जे मुलं मुली आहेत त्यांच्या शिक्षणासाठी झटत राहिले, मेहनत करत राहिले. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रभर शाळा सुरू केल्या. आणि अण्णांनी म्हणजेच कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर शाळा सुरू केल्या. गोरगरिबांच्या मुलांसाठी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये सुरू केली. उच्च म्हणजे मोठं शिक्षण घेण्यासाठी, उच्च पदावरती जाण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटलांनी महाविद्यालयेसुद्धा सुरू केली. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उत्तुंग कार्यामुळे त्यांना सर्वजण कर्मवीर म्हणून ओळखतात. आणि या शैक्षणिक क्षेत्रातील, शैक्षणिक म्हणजे एज्युकेशन क्षेत्रात, एज्युकेशन फील्डमध्ये त्यांच्या उत्तुंग कार्यामुळे म्हणजे त्यांच्या मोठ्या कार्यामुळे त्यांना सर्वजण कर्मवीर म्हणून ओळखतात. असा हा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर आधारित पाठ, त्या पाठाचं नाव काय आहे, मायेची पाखरं. आणि हा पाठ कोणी लिहिला आहे, पा.चि. पाटील यांनी हा पाठ लिहिलेला आहे. धन्यवाद.